हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत फरसाणची भाजी. तर भाजीला काही नसलं की बराच वेळेस प्रश्न पडतो, तर तेव्हा कधी करून बघा अशी भाजी खूप छान लागते. तर शेवभाजी वगैरे आपण बराच वेळेस बनवतो, तर फरसाणची भाजी करून बघा. एकदम टेस्टी आणि सोप्या पद्धतीत कमी साहित्यामध्ये होते, एकदम छान. आणि ही भाजी गरमागरमच खायची आणि गरम गरम पोळीसोबत एकदम छान लागते. तर लगेच बनवायला घेऊया फरसाणची भाजी. तर सगळ्यात आधी आपल्याला कांदे घ्यायचे आहेत कट करून. तर 2 कांदे घ्यायचे आहेत कट करून एकदम बारीक. खूप कमी साहित्य आणि कमी वेळामध्ये एकदम छान अशी होणारी रेसिपी आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. तर बघा, कांदे एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. तर कांदा चिरून घेतलं की त्यासाठी नंतर काही मसाले लागणार आहे, जसं की हिरवी मिरची, थोडंसं टमॅटो आणि त्यानंतर कोथिंबीर. तर हिरवी मिरची 2 ते 3 घेतलेल्या आहेत, कारण लाल मिरची पण टाकणार आहोत. आणि 1 टमाटर घेतलं आहे छोट्या साईजचं. आणि तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे भाजीला. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी, त्यानंतर जिरे आणि कट करून घेतलेला कांदा आणि त्यानंतर हिरवी मिरची. टमाटर पण टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मसाले छान परतून घ्यायचेत. कोथिंबीर टाकून घेऊया. आणि आता लाल तिखट टाकायचे, ते पण थोडंच, कारण हिरवी मिरची पण टाकली. आणि थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. तर बघा, फरसाण घेतला तो टाकून घ्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास तरी पाणी टाकून घ्यायचं आहे बघा. हलकीशी ओली अशी होती ती भाजी. आणि पाणी टाकल्याच्या नंतर 2 ते 3 मिनटं फक्त एक उकळी आणून घ्यायची आणि मग गॅस बंद करायचा आहे. आता वरतून कोथिंबीर टाकून घेऊया. बघू शकताय तुम्ही, आपली भाजी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर एकदम 5 मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे. आणि ही भाजी गरमागरमच खायला छान लागते, तर गरमागरमच खायची. आणि त्यासोबत गरमागरम पोळी पण रेडी आहे बघा. तर बघू शकताय तुम्ही, पोळी पण गरम झालेली आहे आणि त्यानंतर आपली भाजी पण झालेली आहे. यासोबत थोडासा कांदा घ्या, लिंबू टाका किंवा तशीच खाल्ली तरी खूपच भारी लागते. तर नक्कीच करून बघा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.